नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्वमेध करिअर अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आपण इथे सामान्य विज्ञान जनरल सायन्स या सब्जेक्टच्या एक्सप्लेनेशनसाठी जमलेलो आहोत. तुम्हाला 7 डिसेंबरचा पेपर खूपच छान गेला असेल आणि तुमचा परफॉर्मन्सही खूप छान आला असेल मित्रांनो. आय होप त्याचा पेपर सेट होताना जरा हार्ड सेट झालेला आहे, पण आय होप की तुम्ही तुमचा परफॉर्मन्स खूप छान दिलेला असेल मित्रांनो. जास्त तुमचा वेळ घेत नाही. आता आपण आपल्या क्वेश्चन पेपरकडे येऊ, पण लक्षात ठेवा मित्रांनो, जनरल सायन्समध्ये सिलेबस खूप मोठा असला तरी लिमिटेडच टॉपिक महत्त्वाचे असतात. तिकडे आपण लक्ष देणं गरजेचं असतं. आय होप की तुम्हाला त्याचं मर्म कळलेलं आहे. ठीक आहे, आपण पहिला क्वेश्चन बघूया. इथं आलेला मित्रांनो, शुक्राणू निर्मितीचा क्रम विचारलेला आपल्याला मित्रांनो. इथे कशाचा? शुक्राणू निर्मितीचा, म्हणजे मानवी शरीरात तयार होत असणारं वीर्य इन शॉर्ट. ठीक आहे, तर त्याचा क्रम आपल्याला इथे विचारलेला, सिक्वेन्स विचारलेला मित्रांनो. आणि खूप अवघड अवघड नावं तुमच्या समोर दिलेले मित्रांनो. आणि ते अवघड नाव बघूनच तुम्ही हा प्रश्न अटेम्प्ट करायचे विसरलात हे मला माहिती आहे मित्रांनो. खूप सारे लोक अवघड नाव बघून काहीतरी फेकायचं म्हणून फेकलेलं आहे, पण हरकत नाही मित्रांनो. जरी तुम्ही फेकलेलं असेल ना, थोडं जरी डोकं लावलं असतं तर याचा आन्सर आला असतं मित्रांनो. काय विचारलेलं आहे? शुक्राणू निर्मिती प्रक्रियेचा योग्य क्रम. आणि तुम्ही जर या प्रश्नावर जर कॉन्सन्ट्रेट केलं तर एक गोष्ट तुम्हाला कळलेली असेल मित्रांनो. इथे तुम्हाला प्रश्न काय विचारलाय? शुक्राणू निर्मितीचा क्रम, म्हणजे शेवटला काय तयार होणार आहे? शुक्राणू. आणि शुक्राणूंनाच आपण इंग्लिश मधनं काय म्हणतो? स्पर्म. आणि इतकं सोपं आन्सर होतं याचं. ऑप्शन क्रमांक सी मध्ये फक्त एकाच ठिकाणी आपल्याला स्पर्म दिलेलं आहे मित्रांनो. शेवटचा टॉपिक काय दिलेला? स्पर्म. आणि ते कुठे दिलेलं आहे? ऑप्शन क्रमांक सी मध्ये. आणि हेच त्याचा आन्सर आहे ना मित्रांनो, कारण शेवटी आपल्याकडे काय तयार झालं पाहिजे? शुक्राणू. शुक्राणू दॅट इज स्पर्म. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी इज युअर करेक्ट आन्सर. माइंडेड. म्हणजे प्रश्न वाचायला खूप हार्ड होता, अंडरस्टँड झालेला नसला तरी याच्या आन्सरपर्यंत आपण पोहोचू शकतो. याच्या आन्सर पर्यंत आपण पोहोचू शकतो. आन्सर पर्यंत आपण पोहोचू शकतो. ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, लक्षात ठेवा, बाकीचे काही वाचण्याची खूप जास्त आवश्यकता होती असं नाहीये, पण तरी याचा करेक्ट आन्सर वाचूया आपण. स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड आणि शेवटला काय तयार होतं मित्रांनो? स्पर्म. स्पर्मॅटोगोनिया, साइट, टीड आणि स्पर्म. जर तुम्हाला सोप्या भाषेत जर लक्षात ठेवायचं असेल तर गोनिया, गो, टो, टी. ठीक आहे, असेही ट्रिक नाही लोक पाठ करतात, गो, टो, टी आणि स्पर्म. ठीक आहे, हरकत नाही मित्रांनो, तुमच्या लक्षात राहिला असेलच. आय होप सो. त्याच्यानंतर लक्षात असू द्या, हा प्रश्न तुमचा किरणोत्सारावर आलेला आहे मित्रांनो. कशावर आलेला आहे? किरणोत्सारावर. जेव्हा अल्फा कण किरणोत्सारी मूलद्रव्यातून बाहेर पडतात. ठीक आहे, जेव्हा अल्फा कण किरणोत्सारी मूलद्रव्यातनं बाहेर पडतात, लक्षात असू द्या मित्रांनो, त्यावेळेस काय घडतं? आणि मित्रांनो, याचा आन्सर सगळ्यांना माहिती आहे की किरणोत्सारी मूलद्रव्यातनं अल्फा, बीटा आणि गॅमा किरण बाहेर पडतात. आणि ते बाहेर पडल्यावर काय होतं? लक्षात असू द्या मित्रांनो, पहिला ऑप्शन आहे अणुअंक 1 ने तर अणुवस्तुमानांक 1 ने कमी होतो. इथं तुम्हाला माहितीच आहे, कण ज्यावेळेस बाहेर पडणार आहे त्यावेळेस काहीतरी तर कमीच होणार आहे, बरोबर आहे. दुसरा ऑप्शन आहे अणुअंक 1 ने तर अणुवस्तुमानांक 2 ने वाढतो. अणुअंक 2 ने तर अणुवस्तुमानांक 4 ने वाढतो. अणुअंक 2 ने तर अणुवस्तुमानांक 4 ने कमी होतो, बरोबर आहे. सी नंबरचा ऑप्शन, डी नंबरचा ऑप्शन हे तुम्ही व्यवस्थित वाचलेलेच आहे मित्रांनो. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी. काय मित्रांनो, जेव्हा किरणोत्सारी मूलद्रव्यामधनं अल्फा कण बाहेर पडतात तेव्हा त्याचा अणुअंक 2 ने तर अणुवस्तुमानांक 4 ने कमी होतो. ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आलीच पाहिजे. जेव्हा किरणोत्सारी मूलद्रव्यातनं बीटा कण बाहेर पडतात तर मित्रांनो, एकतर अणुअंक 1 ने वाढतो किंवा कमी होतो. अणुवस्तुमानांकामध्ये काहीही बदल होत नाही. आणि जेव्हा गॅमा किरण बाहेर पडतात तेव्हा ना तुमच्या अणुअंकात बदल होतो ना अणुवस्तुमानांकात बदल होतो. माइंडेड. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी इज युअर करेक्ट आन्सर. त्याच्यानंतरचा प्रश्न मित्रांनो, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला कुठला ना कुठला मेटल किंवा त्याला अलॉय आपल्याला एक्झामला येतोच मित्रांनो. ठीक आहे, मग तो ड्युरॅल्युमिनियम असो, ॲक्रोलाइट असो, त्याच्यानंतर क्रिओलाइट असो, ठीक आहे, तुमचा जर्मन सिल्वर असो किंवा तुमचा गन मेटल असो. आणि याचे फॉर्म्युला किंवा याचं जे संमिश्र आहे, संमिश्राचा फॉर्म्युला पाठ करणं गरजेचं असतं मित्रांनो. आपल्याला विचारला आहे जर्मन सिल्वर, आणि सगळ्यांना माहिती आहे जर्मन सिल्वर मध्ये काय मिक्स असतं मित्रांनो? निकेल. म्हणून आपल्याला डायरेक्टली निकेल शोधायचं मित्रांनो 2 ऑप्शन मध्ये, म्हणजे बी आणि सी ऑप्शन इथं तुमचा कट होतोय. CuSn आणि निकेल. CuSn म्हणजे टीन, पण हे तर ब्रॉन्झ होतंय, लक्षात येतं मित्रांनो. आणि आपल्याला काय पाहिजे? जर्मन सिल्वर. जर्मन सिल्वर मध्ये येते ब्रास, म्हणजे Cu + Zn आपल्याला पाहिजे. ऑप्शन क्रमांक डी इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक डी इज युअर करेक्ट आन्सर. Cu, कॉपर, झिंक आणि निकेल. लक्षात आलं मित्रांनो, निकेल विथ झिंक इज युअर करेक्ट आन्सर फॉर जर्मन सिल्वर. हे आपण पाठ केलेलंच आहे.
पाण्याची दुष्परिणता दूर करण्यासाठी कोणते अभिकारक वापरतात? नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. आणि हा प्रश्न वाचायला जर अवघड वाटत असेल मित्रांनो, ठीक आहे, तर आपलं सायन्स मध्ये आपलं ठरलेलंच असतं मित्रांनो काय, इन्क्लुझिव्ह ऑप्शन सोबत जायचं. तरी आपण बघूया मित्रांनो, पाण्याची दुष्परिणता दूर करण्यासाठी कोणते अभिकारक वापरतात? धुण्याचा सोडा, सोडियम हेक्सामेटाफॉस्फेट. ठीक आहे. आता दुष्परिणता म्हणजे काय? पाणी हे हार्ड असतं. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आपल्या शरीरावर पडलेले मळाचे डाग, मळ कसा निघतो मित्रांनो? तर काय होत असतं तिथं, आपली दुष्परिण पाणी, जड पाणी हे सुफेन होतं आणि त्यांच्यामध्ये काय होतं मित्रांनो, अंतर वाढतं. जे आपले डाग असतात मित्रांनो, आपल्या शरीराला आपल्या कपड्यांवर पडलेले जे डाग असतात त्यांच्यावर जसं आपण आपल्या पावडरचं पाणी टाकतो म्हणजेच ते सुफेन पाणी तयार होतं, साबणाचं पाणी वापरतो म्हणजे सुफेन पाणी तयार होतं आणि त्याच्यानुसार ते डाग निघून जातात, कारण त्यांच्यामध्ये अंतर वाढतं मित्रांनो, त्यांच्या मूत्रव्यांमध्ये, त्यांच्या कणांमध्ये. मग तो डाग आपला निघला जातो मित्रांनो. धुण्याचा सोडा आणि सोडियम हेक्सामेटाफॉस्फेट दोन्ही वापरतात मित्रांनो. दुष्पेन पाणी सुफेन करण्यासाठी या दोन्हींचा वापर येतो. सो ऑप्शन क्रमांक सी इज युअर करेक्ट आन्सर. 1 and 2 बोथ. ठीक आहे. कुठले मित्रांनो? तुमचा धुण्याचा सोडा आणि सोडियम हेक्सामेटाफॉस्फेट. ठीक आहे मित्रांनो. याच्यानंतरचा प्रश्न बघायचा आपल्याला पचन संस्थेशी रिलेटेड आहे. तुम्ही खाल्ल्यापासून ती उत्सर्जन करत असलेल्या गोष्टीपर्यंत तुमच्या शरीरातला पीएच कसा बदलतो. आणि मला असं वाटतं मित्रांनो, याचा आन्सर जर कोणी चुकला असेल तर त्यांनी स्वतःच्या खाण्यावर कधी लक्षच दिलं नसेल किंवा त्याला खायचा अधिकारच नाही असं समजा तुम्ही. काय मित्रांनो? अल्कली आम्ल अल्कली आम्ल अल्कली आम्ल अल्कली आम्ल अल्कली आम्ल. ठीक आहे. काही वाचलं काही कळणार नाही, उलट डोक्याचं काय होऊन जाईल मित्रांनो, भुगा होऊन जाईल. ठीक आहे. एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची मित्रांनो, आपण बाहेर खायला गेलो किंवा घरी खायला गेलो, आपण काय करतो मित्रांनो, नेहमी लिंबू पिळतो. कशामध्ये? जेवणामध्ये. आणि आपण काय म्हणतो, खाल्लेलं अन्न हे मित्रांनो काय पाहिजे? अल्कली. खाल्लेलं आम्ल हे काय पाहिजे? आम्ल पाहिजे. आम्ल अल्कली. बरोबर आहे. अल्कली म्हणजे आम्लारी. ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो. खाल्लेलं अन्न हे आंबट जर असेल म्हणजेच ते आम्ल असतं. ठीक आहे. म्हणजे आपण जर लिंबू पिळून जर आपली भाजी खातो तर याचा सरळ अर्थ काय मित्रांनो, खाताना आपल्याला काय आलं पाहिजे? आम्ल. आणि आम्ल जर सुरुवातीला आलं तर दोनच ऑप्शन आहेत, बाकीचे दोन ऑप्शन करताय आम्ल अल्कली, आम्ल अल्कली आणि आम्ल. तर लक्षात असू द्या मित्रांनो, आपली जे उत्सर्जन असतं हे कधीही परत आम्ल नसतं, तर ते असतं अल्कली. म्हणून ऑप्शन क्रमांक बी इज युअर करेक्ट आन्सर. आम्ल अँड अल्कली. ठीक आहे. थोड्याशा प्रेझेन्स ऑफ माइंडने हा प्रश्न तुम्हाला सोडवणं गरजेचं होतं मित्रांनो, सुटत होता तो. पुढील पैकी कोणती उदाहरणे विद्युत चुंबकीय लहरींची आहेत? अतिनील किरणे, गॅमा किरणे, सूक्ष्म लहरी, सूर्यप्रकाश आणि अवरक्त किरणे. आणि मला असं वाटतंय सगळेजण या प्रश्नांना एकाच ऑप्शन सोबत गेले, ऑप्शन क्रमांक डी, आणि तोच तुमचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. कारण हे सगळेच्या सगळे विद्युत चुंबकीय लहरी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे प्रकार देण्यात आलेले आहेत. लक्षात असू द्या. अतिनील किरणे, गॅमा किरणे, सूक्ष्म लहरी, सूर्यप्रकाश, अवरक्त किरणे हे सगळे तुमचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच आहेत. ही गोष्ट लक्षात असू द्या. वरील सर्व डी इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. आता बघा, हा प्रश्न मात्र एक हार्ड कॅटेगरीतला प्रश्न होता, पण तसा बघितला तर खूप सोपा पण प्रश्न होता मित्रांनो. प्रश्न काय होता? विसंगत संप्रेरक ओळखायचं होतं आपल्याला आणि खूप हार्ड नावं तुम्हाला इथं समोर देण्यात आलेले होते. ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन आणि सोमॅटोस्टॅटिन. तर मित्रांनो, जर तुम्ही क्रिटिकली एक्झामाइन केलं तर इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन, कुठंतरी हे सेक्स रिलेटेड हार्मोन आपल्याला जाणवत आहे, पण याच्यामध्ये एक हार्मोन आपल्या स्वादुपिंडाचा, पॅनक्रियासचा दिलेला आहे आणि तो मित्रांनो काय? सोमॅटोस्टॅटिन. आणि हा सोमॅटोस्टॅटिन हार्मोन हा तुमच्या स्वादुपिंडाचा आहे, जो आपल्या शरीरामध्ये ग्लुकॅगॉन याचं नियंत्रण करतो. आपल्या शरीरामध्ये कशाचं नियंत्रण करतो मित्रांनो? ग्लुकॅगॉनचं. ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो. ठीक आहे. ग्लुकॅगॉन पेशींमधून स्रावतं आणि इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉनचं, कारण तुमची स्वादुपिंड हा काय स्रावतो मित्रांनो? इन्सुलिन. ही गोष्ट लक्षात असू द्या. इन्सुलिन डायबेटिक्ससाठी ते तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, इन्सुलिन घ्यावं लागतं. ठीक आहे. आपल्या शरीरातील शर्करेचं नियंत्रण इन्सुलिन करतं. इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन याच्या नियंत्रणासाठी आपण आपलं शरीर सोमॅटोस्टॅटिन नावाचं हार्मोन वापरतं, जे आपलं स्वादुपिंड रिलीज करतं मित्रांनो. ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली पाहिजे. आणि ते डेल्टा पेशींद्वारे स्रावलं जातं. कोणाद्वारे स्रावलं जातं? डेल्टा पेशींद्वारे स्रावलं जातं. ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो. सोमॅटोस्टॅटिन. बाकीचे तीनही हार्मोन सेक्स रिलेटेड आहेत. ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन
टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो. या टेस्टोस्टेरॉनलाच आपण अँड्रोजन हार्मोन म्हणतो. म्हणजे काय होतं, हे जसं पुरुष किंवा स्त्री वयामध्ये येते त्यांच्यामध्ये बदल होत चालतात. उदाहरणार्थ पुरुषांचा आवाज थोडा जाडा भरडा किंवा फाटका होणे, ठीक आहे, मिशा येणे, लक्षात आलं, बगले येणे, हे सगळ्या गोष्टी कोणामुळे घडतात मित्रांनो, म्हणजे आपण वयात येतो. कोणामुळे? टेस्टोस्टेरॉनमुळे. प्रोजेस्टेरॉन हा गर्भवती स्त्रीसाठीचा आवश्यक असणारा हार्मोन्स आहे. ही पण गोष्ट मित्रांनो इथं लक्षात आली पाहिजे तुमच्या. आणि ह्याच प्रोजेस्टेरॉनमुळे काय होतं मित्रांनो, तुमच्या म्हणजे स्त्रीमध्ये अंडपेशींचा विकास होतो. ठीक आहे. ग्लुकोकॉर्टिकॉइड्स हा पण एक सेक्स हार्मोन आहे. तर डी इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. त्याच्यानंतर योग्य जोड्या जुळवायच्या होत्या मित्रांनो, सिलोप्सिडा, स्पेनोप्सिडा, नेप्टोस्पिडा, कोनिकोफेरोस्पिडा. आणि तुम्हाला याच्यामध्ये काही कळलं नसेल, आय नो दॅट, जर तुम्ही खूप डीप मध्ये याचा स्टडी केलेला असेल तर याचा आन्सर येणं साहजिक होतं मित्रांनो. पण लक्षात असू द्या मित्रांनो, जे सिलोटम जे आहे ना मित्रांनो, सिलोटम हे सिलोप्सिडाचा आन्सर आहे, हे लक्षात असू द्या. जरी हार्ड असेल तरी मला वाटतं पहिल्याला 3 फक्त ऑप्शन क्रमांक 4 मध्येच दिलेले आहे आणि तेच तुमचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. ठीक आहे, लक्षात आलं. सिलोप्सिडा म्हणजे सिलोप्टम, सिलोवर याची जोडी लागत होती आणि हे आन्सर तुम्हाला ओळखता येत होतं. ठीक आहे. आय होप की खूप साऱ्या लोकांना आलं पण असेल. स्पेनोस्पिडा इक्विसेटम. त्याच्यानंतर तुमचं नेप्टोस्पिडा जे आहे मित्रांनो, त्याचा आन्सर आहे मित्रांनो पाईन. आणि कोनी फेरोस्पिडा याचा आन्सर आहे इफेड्रा. ठीक आहे. आय होप की तुम्हाला एक करेक्ट आलेला असेल. ऑप्शन क्रमांक 4 हा टाइम सेव्हिंग टेक्निकचा प्रश्न होता. सिलोप्सिडा, सिलोटम, एवढी गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो. ठीक आहे. एक जरी सापडले तरी आन्सर करेक्ट येऊन जातं. त्याच्यानंतरचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट, लीच हा प्राणी आपल्याला दिलेला आहे. याच्या लाळेमध्ये हिरुडीन असतं मित्रांनो, हिरुडीन. लक्षात असू द्या मित्रांनो, काय असतं लाळेमध्ये हिरुडीन. हे रक्त गोठू देत नाही. जसं मानवी शरीरामध्ये काय असतं, हिपॅरिन. मानवी शरीरामध्ये काय असतं मित्रांनो, हिपॅरिन, जे मानवी शरीरात रक्त गोठून देत नाही, तसं तुमच्या लीच या प्राण्याच्या लाळेमध्ये हिरुडीन असतं, त्यामुळे ते रक्त गोठू देत नाही. लीच हा प्राणी कोणत्या गटात मोडतो हे आपल्याला विचारले. आणि सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, लीच हा प्राणी येतो तुमच्या संघ ॲनिलिडामध्ये. कशामध्ये येतो? संघ ॲनिलिडामध्ये. ठीक आहे. संघ प्लॅटिहेल्मिंथिस, टिनोफोरा आणि पोरिफेरा. ठीक आहे. हे संघ वेगळेच मित्रांनो, लक्षात ठेवा. हायड्रा, जेलीफिश हे संघ पोरिफेरामध्ये येतात, जे समुद्रामध्ये मुक्त स्थितीमध्ये आढळतात. ठीक आहे. पाण्याच्या लाटेबरोबर वाहत जातात. पोरिफेरा म्हणतात त्यांना. स्पंज सारखे प्राणी असतात मित्रांनो, हे स्पंज सारखे, हे तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो. त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही, संघ टिनोफोरामध्ये कॉम जेली, सी मायटर, सायटोपिड, ठीक आहे, हे सारे प्राणी येतात तुमच्या. आणि प्लॅटिहेल्मिंथिस मध्ये टेपवर्म सारखे प्राणी येतात, हे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. सो आपण याच्यावर जास्त वेळ घालत नाहीये, तुम्ही व्यवस्थित ते बघून घ्या कोणता प्राणी कोणत्या संघात येतो. पण लीच प्राणी येतो तुमच्या ॲनिलिडामध्ये. ठीक आहे. गणानुसार आपल्याला जोड्या जुळवायच्या होत्या मित्रांनो. ओडोनेटा, ऑर्थोप्टेरा, हायमेप्टेरा आणि हायमोटप्टेरा आणि हेमिप्टेरा. ठीक आहे. वाचायला अवघड आहे पण जोड्या जुळवायला खूप छान होतं मित्रांनो, कारण आपल्याला माहित होतं ओडोनेटामध्ये आपला ड्रॅगन फ्लाय येतो. काय येतो? ड्रॅगन फ्लाय हा प्राणी ओडोनेटामध्ये येतो. म्हणजे अ ला 1 यायलाच पाहिजे. कुठे कुठे मित्रांनो 1 आणि 3 दोन ऑप्शन कट होत आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर ब ला इथे पण 2 दिलेले आहे आणि 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये पण 2 आहे. म्हणजे तुमच्या ऑर्थोप्टेराला नाकतोडा 100% येणार आहे. 50% काम आपल्या इथं झालेलं आहे मित्रांनो. मग राहिलं हायमेटोप्टेरा आणि हेमिप्टेरा. तर सगळ्यांना माहिती आहे आपल्याला सदाशिव पेठेमध्ये म्हणा, पुण्यामध्ये म्हणा, ढेकूण नावाचा प्राणी खूप त्रास देतो आणि तो हेमिप्टेरा मध्ये येतो. म्हणजे 4 आलं पाहिजे ड ला. ऑप्शन क्रमांक 1 इज युअर राईट आन्सर. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. खूप सिंपल होतं मित्रांनो. जर डोकं लावलं असतं तर निश्चितच याचा आन्सर येणं गरजेचं होतं तुम्हाला. त्याच्यानंतरचा प्रश्न मित्रांनो, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. आणि हा खूपच छान आणि ऑप्शन डिडक्शन मेथडने सॉल्व्ह करण्यासारखा प्रश्न होता, कारण आपल्याला विचारलेला आहे विषाणूंचा गट. बरोबर आहे. तर मित्रांनो पहिला ऑप्शन येतं, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह होणं गरजेचं होतं. ठीक आहे. खालीलपैकी विषाणूजन्य आजारांचा योग्य गट ओळखा. धनुर्वात, गोवर, कांजण्या आणि स्वाईन फ्लू. ठीक आहे. धनुर्वात, गोवर, कांजण्या आणि स्वाईन फ्लू. पहिला ऑप्शन मित्रांनो स्वाईन फ्लू आहे विषाणूजन्य. कांजण्या आहे विषाणूजन्य. गोवर 100% मिजल्स आजार आहे विषाणूजन्य. पण आलेला इथं धनुर्वात आणि आपण ऐकलेले काय, टिटॅनी नावाचा जीवाणू असतो जो ओल्या जखमीमधनं मानवी शरीरात प्रवेश करतो. कुठला? टिटॅनी. म्हणून आपण टीटीचं इंजेक्शन घेत असतो. आता आलं लक्षात तुमच्या. म्हणजे हा जीवाणूजन्य आजार आहे. ऑप्शन क्रमांक ए इज रॉंग. ऑप्शन क्रमांक बी बघा, कोविड-19 सगळ्यांना माहिती आहे विषाणूजन्य आजार आहे. कॉलरा, गँग्रीन आणि हिवताप.
बरोबर आहे. कॉलरा, गँग्रीन, हिवताप. काही ऑड नाही वाटत आहे का मित्रांनो तुम्हाला? 100% हिवताप. कारण हिवताप म्हणजे काय मित्रांनो? मलेरिया. आणि मलेरिया हा काय? आदिजीवाचा आजार आहे मित्रांनो. कशाचा आजार आहे हा? आदिजीवजन्य आजार आहे मित्रांनो. अॅनाफिलस डासाची मादी वगैरे ते तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मी त्याच्यामध्ये काही खूप खोल घुसत नाहीये. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी पण कट झालेला आहे. ऑप्शन क्रमांक सी बघू आपण. हेपॅटायटिस, रेबीज, एड्स, पोलिओ. पोलिओ 100% विषाणूचा आजार आहे. एड्स विषाणूचा आजार आहे. ठीक आहे, आरएनए विषाणूचा. रेबीज रॅप्डो व्हायरस म्हणतो आपण मित्रांनो. रेबीजला काय म्हणतो आपण? रॅप्डो व्हायरस. रॅप्डो व्हायरस, व्हायरस फॉर विषाणू. आणि हेपॅटायटिस, हेपॅटायटिस तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, हा कशाचा आहे? विषाणूजन्य आजार आहे. ए बी सी डी ई असे 5 प्रकारचे हेपॅटायटिस होतात. आणि मित्रांनो यालाच आपल्या साधारण भाषेत आपण कावीळ म्हणतो मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी करेक्ट वाटतंय. तरी एकदा आपण ऑप्शन क्रमांक डी बघू. आणि त्याच्यातच पहिलंच बघितलं आपण क्षयरोग. आणि इथंच आपल्याला कळलं की मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली हा ट्युबरक्युलोसिसचा काय मित्रांनो? जीवाणू आहे. म्हणजे क्षयरोग पण उडालं. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर सी इज करेक्ट. ठीक आहे, हिपॅटायटिस, रेबीज, एड्स आणि पोलिओ. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न घ्या मित्रांनो. हंटिंग्टन्स हा अनुवंशिक रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? हंटिंग्टन्स. ठीक आहे, टिपिकल प्रश्न होता मित्रांनो. याचा आन्सर तुम्हाला येणं गरजेचं होतं. हंटिंग्टन्स हा अनुवंशिक आजार आहे. तो आपल्या मेंदूशी संदर्भात आहे. कशाच्या संदर्भात आहे? मेंदूशी. हंटिंग्टन्स, पार्किन्सन्स, अल्झायमर हे आजार आपल्या मेंदूशी संबंधित असतात. ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो. हृदयाशी संबंधित आजार तुम्हाला माहिती आहे, ब्ल्यू बेबी सिंड्रोम. ठीक आहे, हार्ट अटॅक वगैरे वगैरे. ठीक आहे, त्याच्यानंतर फुफ्फुसाशी पण संबंधित माहिती आहे. आणि रुक्काशी संबंधित तुम्हाला रुक्कनाश वगैरे माहितीच आहे मित्रांनो. ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर काय मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे, त्याच्यानंतर बघूया मित्रांनो आपण नेक्स्ट प्रश्न. खालीलपैकी कोणते जीवाणूजन्य जैविक खते तयार करणारे प्राणी? आता जीवाणूजन्य जैविक खते तयार करणारे प्राणी, पण खरा ट्विस्ट पुढे मित्रांनो, मातीत स्वतंत्रपणे आढळतात. हा खरा ट्विस्ट आहे इथे. ठीक आहे, जर मातीत स्वतंत्रपणे आढळतात तर असे कोण आहे? पहिलं आहे रायझोबियम फॅसिओली, ॲझॅटोबॅक्टर आणि ॲझोस्पिरिलियम. लक्षात असू द्या मित्रांनो, जर आपण घरी बघितलं तर जे शिंबावर्गीय म्हणजे आपण घरी करत असलेला भुईमुग, उडीद, तूर डाळ, ठीक आहे, याची जर आपण कधी झाड जर उपटलं असेल तर तुम्हाला कळलं असेल का याच्या काय म्हणतो आपण मुळांना असं डॉट 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 लागलेलं काहीतरी दिसतं आपल्याला. ते रायझोबियम असतं. ते काय करतं? वनस्पतींना नत्र स्थिरीकरण उपलब्ध करून देतं आणि वनस्पती त्यांना अन्न पुरवते. सहजीवन पद्धतीने जगतात. आणि इथं काय विचारलं मित्रांनो? स्वतंत्रपणे. मातीमध्ये कुठे आढळतात? स्वतंत्रपणे. पाहिला पॉईंट लक्षात तुमच्या. जर खालीलपैकी कोणते जीवाणूजन्य जैविक खते तयार करणारे प्राणी मातीत स्वतंत्रपणे आढळतात? रायझोबियम फॅसिओली, ॲझोटोबॅक्टर आणि ॲझोस्पिरिलियम. ठीक आहे, तर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ॲझोटोबॅक्टर आणि ॲझोस्पिरिलियम, म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे, कारण रायझोबियम जाते मित्रांनो, वरीलपैकी सर्व कट होत आहे. ठीक आहे, सेकंड अँड थर्ड ऑप्शन क्रमांक बी इज युअर राईट आन्सर. खालीलपैकी कोणत्या क्षाराच्या अतिसेवनामुळे रुक्कनाश आणि अति आवटूपणा येतो मित्रांनो? सगळ्यांना याचा आन्सर वाटला असेल अति आवटूपणामुळे आयोडीन, पण असं नाहीये. कारण आयोडीनमुळे कुठल्याही प्रकारचा रुक्कनाश नाही होत मित्रांनो. रुक्कनाशासाठी कारणीभूत असतं आपलं फॉस्फरस. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला हे माहित पाहिजे, रुक्क म्हणजे काय? तर रुक्क म्हणजे किडनी. बऱ्याच लोकांना किडनीला मराठीत रुक्क म्हणतात, हे माहित नाही. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो सी, फॉस्फरस इज द करेक्ट आन्सर. क्षारांच्या अतिसेवनामुळे रुक्कनाश होऊ शकतो. ठीक आहे, आणि लास्टचा प्रश्न आलेला मित्रांनो आपल्याला, जीवनसत्व आणि त्यांची रासायनिक नाव यांची योग्य जोडी ओळखायची होती मित्रांनो. जीवनसत्व अ रेटिनॉल म्हणतात ॲज यू नो. जीवनसत्व ई टोकोफेरॉल. जीवनसत्व के फायलोक्विनोन. जीवनसत्व B12 विचारलंय, सगळ्यांनी लक्षात असू द्या. फॉलिक आम्ल लक्षात असू द्या. ते B9 ला फॉलिक आम्ल म्हणतात. कशाला म्हणतात? B9. सो ऑप्शन क्रमांक डी इज युअर करेक्ट आन्सर. कारण याचं नाव आहे सायनोकोबॅलामिन. काय नाव आहे मित्रांनो? सायनोकोबॅलामिन. सायनोकोबॅलामिन जीवनसत्व B12, सायनोकोबॅलामिन. सो ऑप्शन क्रमांक डी इज युअर करेक्ट आन्सर. ती चुकीची जोडी इथं झालेली होती. आय होप की तुम्हाला खूप छान मार्क्स आलेच असतील मित्रांनो. ठीक आहे, जरा पेपर हार्ड सेट झाला होता, पण तरीही तुम्ही तुमच्या स्किलवर जर मार्क काढले असेल तर तुमचं अभिनंदन. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एकदा अकॅडमीला अवश्य भेट द्या मित्रांनो. होप सो ऑल यू डू युअर बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.